मुंबई पुणे एक्सप्रेसवे म्हणजे आपला यशवंतराव चव्हाण महामार्ग हा आत्ता 32 तास मेगा ब्लॉक होता. आता त्याचं वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे. एक प्रोपलाईन टँकर, गॅसचा टँकर हा इथं पलटी झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. अनेक वाहतूक अनेक गाड्या ह्या अडकल्या गेल्या. 20-25 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली. ह्या वाहतूक कोंडी ही 32 तास चालली. खरं तर हा एक्सप्रेस हायवे 1997 साली ह्याचे बांधकाम सुरुवात केली. 1997 साली ह्याची सुरुवात केली आणि 2002 एप्रिल 2002 मध्ये हा पूर्णतः ओपन करण्यात आला. 2000 मध्ये हा थोड्या प्रमाणात त्याचा भाग ओपन करण्यात आला होता. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हा एक्सप्रेस हायवे पूर्णतः हे केला आणि तो एक्सप्रेस हायवेला आपण आज 2026 25च पकडू, आता 2026 सुरू झाले, 25च पकडू आपण, तरी नाही म्हणलं तरी 25 वर्ष, 25 आणि त्यातून 2 मायनस केले 23 वर्ष आपण पूर्णतः त्याला टॅक्स देत आहे, पूर्णपणे त्याला टोल देत आहे. त्याच्यावरती इतकी असुविधा झालेली आहे की ते विचारूच नका. सरकार सगळी येऊन गेलेली आहेत. युती आली, आघाडी आली, महाविकास आघाडी आली, महायुती आली, अनेक म्हणजे त्यांचं नामकरण विधी प्रत्येक पक्षांचे आणि प्रत्येक ह्यांचे झालेले आहेत. प्रत्येकानं पक्ष बदलले, प्रत्येकानं काय ना काहीतरी केलं आणि आपले फक्त खिस्सं भरायचीच कामं केली. पण आपण जनता ही फक्त 5,200 रुपये 500 रुपये घेऊन मतदान करून आपले अधिकार आपण विसरून गेलेलो आहोत. ही आपली अशीच गळचेपी होत राहणार आहे यापुढे. आणि ह्या एक्सप्रेस हायवेमध्ये तुम्हाला सांगतो, शौचालय, पाणी, शिवाय अन्न ह्याच्या काही हे नव्हतं. त्यामध्ये आपल्या पोलीस बांधवांनी बऱ्यापैकी आपल्या मदत केलेली आहे. पाण्याची सुविधा केलेली आहे, बिस्लरी त्यांनी वाटलेली आहे, शिवाय खाऊचंही वाटप केलेलं आहे. खरंच पोलीस बांधवांचे त्याबद्दल आभार मानतो. परंतु प्रशासन, आपण निवडून दिलेलं प्रशासन हे निवडणुकांमध्ये बिझी आहे. केवळ त्यांचे उमेदवार निवडून यावेत, आपली सत्ता यावी आणि आपली पोळी भाजता यावी यामध्येच बिझी आहेत. आणि आपण पैसे घेऊन आपण मतदान करणार आणि तेच मतदार येणार जे तुम्हाला आपण पैसे दिलेत म्हणजे काय हो, ते तो बघा, त्यांनी करोड रुपये खर्च करा म्हणजे ते वसूल करा, म्हणजे तुम्ही असुविधाच राहणार, तुमच्याकडं ती सुविधा पोहोचणारच नाही, विकास होणारच नाही. हे लक्षात घ्या. आजही जागे व्हा तुम्ही. पैसा दारात येतो म्हणजे घेऊ नका, कष्टानं कमवा. अशी असुविधा होत राहणार आहे आणि तुम्ही कुठल्याही प्रश्नावरती प्रश्न मांडू शकत नाही हो. प्रश्न हा मांडूच शकत नाही तुम्ही, कारण तुम्हाला उत्तर भेटूच शकत नाही. शंड आहात, एवढंच म्हणेल. लोकशाही आपण घाण ठेवलेली आहे, एवढंच बोलतो, बाकी काय नाही. आणि हो, ज्यांना कमेंटमध्ये राग येतो ना, त्यांनी व्यक्त करा नक्की.